येण्यासाठी गणेश ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर बातमी आहे दिल्लीतनं सुप्रीम कोर्टातनं। सुप्रीम कोर्टामध्ये आज शिवसेनेचं पक्षचिन्ह याबद्दलची सुनावणी पार पडली। दोन्ही बाजूने ठाकरेंच्या बाजूने शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद झाला आणि सूर्यकांत यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी अवघ्या काही मिनिटांत संपली। पण सुप्रीम कोर्टानं ठाकरेंच्या शिवसेनेची कानउघडणी केल्याचं समोर आलंय। सुप्रीम कोर्टानं ठाकरे सेनेला न्यायालयाबाहेर बेजबाबदार विधानं न करण्याची तंबी दिलेली आहे। 22 जून 2022ला शिवसेनेमध्ये फूट पडलेली 40 आमदार आणि 13 खासदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे शिवसेनेतनं बाहेर पडले। तेव्हापासून हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलंय। आता या प्रकरणी कोर्ट नेमकं कुणाच्या पारड्यात वजन टाकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया। कोर्टात नेमकं काय घडलं? ॲडव्होकेट देवदत्त कामत जे ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आहेत त्यांनी म्हटलं की लवकरात लवकर सुनावणी घ्यावी। यावरती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं की तुमचे नेते कोर्टाबाबत काहीही बोलतात त्यांना आवरा। ठाकरेंच्या वकिलांनी म्हटलं की या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी अशी आमची इच्छा आहे। तर याच्या पुढे कोर्टात काय झालं तेही आपण जाणून घेऊया। आम्ही गेल्या 3 वर्षांपासून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करतोय असं ठाकरेंच्या वकिलांनी म्हटलं। आम्हाला फक्त न्यायालयाकडनं योग्य वेळ मिळावी। आम्ही सुनावणीच्या तारखा निश्चित करू असं कोर्टानं सांगितलं। पण कोणत्याही टप्प्यावर झालेल्या विलंबाबाबत बेजबाबदार विधानं अयोग्य असल्याचंही कोर्टानं निरीक्षण नोंदवलं। आम्ही रोज दुपारी 4 वाजेपर्यंत कोर्टात बसून काम करतो। तर ठाकरेंच्या सेनेची कानउघडणी केल्याबद्दल म्हणजे सुप्रीम कोर्टाची कानउघडणी झाली त्याबद्दल प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण पाहूया। तारीख जवळ आली की सुनावणीसाठी वेळ मागायची, आपल्या वकिलांना पाठवायचं, वेळोवेळी तो खटला पुढे ढकलण्याची विनंती करायची आणि लोकांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण करण्याचा जो डाव संजय राऊत आणि शिवसेना युबीटी पक्ष करत आहे त्यांचा असली चेहरा लोकांसमोर आलेला आहे। मी माहिती घेतोय, मीही आता ऑनलाईन बघितलं की सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीनं बोललेले आहे। मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाचा निश्चित आदर आम्ही ठेवू आणि त्याच्या पद्धतीनं त्या आदराच्या नुसारच येणार काळात वर्तन होईल। मी माहिती घेतोय, मीही आता ऑनलाईन बघितलं की सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीनं बोललेले आहे। मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाचा निश्चित आदर आम्ही ठेवू आणि त्याच्या पद्धतीनं त्या आदराच्या नुसारच येणार काळात वर्तन होईल। आणि यापुढची बातमी मान्सूनच्या आगमनासंदर्भातली आहे। सध्या